नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज करणार आहोत पालक पनीर. तर त्यासाठी एक गड्डी पालक घेतलेला आहे आणि तो निवडून घेतला आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर साधारण 2 ग्लास पाणी गॅसवर उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये हा धुतलेला पालक टाकायचा आहे. व्यवस्थित उकळी आल्यानंतर 3 ते 4 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे. या ठिकाणी थंड पाणी घेतलं आहे आणि त्यात 2 ते 3 आईस क्यूब्स टाकून घेतल्यात. त्यात हा उकडलेला पालक 10 मिनिटासाठी ठेवायचा आहे. 10-15 मिनिटानंतर हा मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. उकडलेला पालक थंड पाण्यात ठेवल्यामुळे तो काळा पडत नाही. तर मी याला मिक्सरला लावून अशा पद्धतीने याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 2 लवंग, 2 मिरी टाकून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये एक मोठा साईज कांदा जाडसरच कापून घेतलेला आहे तो टाकायचा. 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर एक टोमॅटो जाडसरच कापून घेतलेला आहे तो सुद्धा या कांद्यामध्ये टाकून सोबतच 2-3 मिनटं आणखीन परतून घ्यायचा आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 काजू घालून पुन्हा 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. हा टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधनं बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. आवश्यकता असेल तर थोडंसं पाणी घालूनसुद्धा तुम्ही ग्राइंड करू शकतात. त्यानंतर गॅसवर कढई तापायला ठेवली. त्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल तापल्यावर त्यामध्ये राई, तेजपत्ता, थोडंसं हिंग आणि ही जी आपण मिक्सरमधनं कांदा टोमॅटोची पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची आहे आणि मंद गॅसवरच ही ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे. गॅस एकदम मंद ठेवायचा आहे. आता छान तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला. त्यानंतरच आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. सर्वप्रथम हळद, लाल मिरची पावडर, मिरची पावडर कमी जास्त करू शकतात तुमच्या आवडीनुसार, गरम मसाला, धनेपूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मंद गॅसवर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पालकाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि तीसुद्धा या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे. त्यामध्ये मी घालत आहे साधारण अर्धी वाटी पाणी. पाण्याचं प्रमाण तुम्हाला जसं घट्ट किंवा पातळ भाजी आवडत असेल त्याप्रमाणे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. ही पालकाची पेस्ट उकळली की त्यामध्ये या ठिकाणी मी 150 ग्रॅम पनीरचे तुकडे घेतलेले आहेत आणि ते मी चौकोनी कापून घेतलेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हव्या त्या आकारात कापू शकतात. कोथिंबीर घातली की ही आपली पालक पनीर रेडी आहे. पोळीसोबत किंवा जिरा राईससोबतसुद्धा खूप खूप छान लागते ही पालक पनीर. कमीत कमी साहित्यात अगदी घरच्या घरी टेस्टी बनते. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. तर गार्निशिंगसाठी थोडंसं पनीर वरतून मी ग्रेट करून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.